बंदूकबाज आमदार गणपत गायकवाड यांना अटक होणार आहे। शिवसेना नेत्यांवर गणपत गायकवाडांनी शिवसेना नेत्यावर गोळीबार केलाय। गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक झाली आहे। आमदार गायकवाडांचा गुंड स्टाईल पोलीस ठाण्यात गोळीबार त्यांनी केला होता। गणपत गायकवाडांना पोलिसांची भीती नाही का, तसेच कायद्याची भीती नाही का, असे सवाल यानंतर उपस्थित झालेत। उल्हासनगर भागात गणपत गायकवाडांचा गुंडाराज सुरू आहे का, असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय। उल्हासनगरमध्ये कायदा सुव्यवस्था उरली आहे का, असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली। या गोळीबारात शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह 2 जण जखमी झाले। धक्कादायक बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसमोरच गोळीबार केला। या गोळीबारात महेश गायकवाड यांना 2 गोळ्या लागल्या। पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यापर्यंत आमदाराची मजल कशी जाते, आमदाराला कायद्याची भीती नाही का, असे सवाल या निमित्तानं उपस्थित झाले। साहेब, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेला आहात, पत्रक देखील हॉस्पिटलने काढलेलं आहे। गायकवाडांची तब्येत क्रिटिकल असल्याचं समजतं आहे, काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगाल? तब्येत चिंताजनक आहेत, ते व्हेंटिलेटरवर आहेत। 6 गोळ्या त्यांच्या शरीरातून बाहेर काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे नक्कीच तब्येत चिंताजनक आहे आणि व्हेंटिलेटरवर आहेत। अद्यापही डॉक्टर तसं योग्य तो माहिती मिळेल त्यांच्याकडनं, परंतु चिंताजनक आहे एवढ्या गोष्टी कळत आहेत। मुख्यमंत्री भेटायला येणार आहेत असं समजत होतं, काही अपडेट आहे का? नाही, मला काही त्याची कल्पना नाही आहे। मी ठाण्यात असल्यामुळे मी त्यांची तब्येतीची चौकशी करण्याकरता। एकूणच या सगळ्या प्रकरणी आता खूप राजकीय जे आहेत ते टीका टिप्पणी होते आहेत, कसं पाहत आहे? मला एवढंच म्हणायचं की राजकीय वाद असावेत, राजकीय वाद एकमेकांमध्ये ईर्ष्या असते, परंतु राजकीय वाद ह्या लेवलला येणं योग्य नाही आहे, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं। मित्र पक्षाचा आमदार आहे, नाही, यात पक्षाचा काही संबंध नाही आहे। पक्ष आणि हे सगळे विषय बाजूला आहेत, पक्ष आणि याचा काही संबंध नाही आहे। वैयक्तिक हे काही विषय झाले असतील, परंतु ह्या लेवलला राजकारण जाऊ नये असं प्रामाणिकपणे मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।